संवाद आरोग्याच्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा विषय जरा सेन्सिटिव्ह आहे आणि तरुण लोकांसाठी तो फार आवश्यक आहे. केस गळती किंवा हेअरफॉल या विषयावर आपण आज बोलणार आहोत. 30% लोकांमध्ये हे जेनेटिक हा फॅक्टर असतो, म्हणजे तो वडिलोपार्जित चालू आलेला असतो आणि त्याच्यामुळे केस गळती होऊन टक्कल पडण्याचे प्रकार घडतात. परंतु जे आता पहिल्यांदी 40-45च्या दरम्यान केस गळायचे किंवा बाळनेस याचा किंवा टक्कल पडायचं, ते आत्ता वय आलं आहे 25 ते 30च्या दरम्यान. आणि याची कारणं काय आहेत? कारणं काय? तो पहिला स्ट्रेस किंवा ताण किंवा तणाव हे कारण असू शकतं. कंटिन्युअस डॅन्ड्रफ हे कारण असू शकतं. त्याचबरोबर डायबिटीज म्हणा, PCOD म्हणा, गायनेकचे मेनोपॉझल आजार म्हणा किंवा कुठले हार्मोनल डिफेक्ट आजार म्हणा, याच्यामुळे हेअरफॉल जास्त होऊ शकतो. तेलाने मॉलिश जास्त केलं तरी हेअरफॉल होऊ शकतो, केस गळती होऊ शकते. गरम पाण्याने सतत केस चोळून धुतले तरसुद्धा हेअरफॉल होऊ शकतो. अनेक कारणं या हेअरफॉलची आहेत. वयोमानानुसार जो हेअरफॉल होतो तो 40-45च्या वरती होतो आणि तो थोडासा एम पॅटर्नमध्ये चालू होतो. म्हणजे मेल्समध्ये ही जी पार्ट आहे, हा जो पार्ट आहे आणि हा जो पार्ट आहे, या दोन्ही पार्टमध्ये तो हेअरफॉल थोडा चालू होतो. फिमेल्समध्ये तो जो ज्या फिमेल्समधून भांग पाडतात या ठिकाणी, तिथे तो हेअरफॉल जास्त जाणवला जातो. आणि या हेअरफॉलमध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे. समजा 50 ते 70 केस समजा दिवसाला गळत असतील तर तो हेअरफॉल असा मोठं तुम्ही विचार करू नका की तुम्हाला माळनेस येईल किंवा टक्कल पडू शकेल, असा एक विचार सोडून द्या. कारण हे कुठल्याही कारणामुळे होऊ शकतं, टेम्पररी होऊ शकतं. तुम्हाला तणाव आहे किंवा बाकीचे काही आजार आले तर हे टेम्पररी होऊ शकतं. त्याचप्रमाणे एखाद्या भागातील केस कंटिन्युअस गळत आहेत आणि त्या भागामध्ये 80% केस गेलेले आहेत, तर मात्र आपल्याला बाळनेस किंवा टक्कलपणा येऊ शकतो. याची आपल्याला काळजी घ्यायला लागेल. आता हेअरफॉलच्या दृष्टीने आपल्याला कुठल्या काळज्या आणखीन घ्यायच्या आहेत त्याच्याविषयी बोलूया. एक तर सर्वप्रथम आपल्या अंघोळ जी आपण करतो, डोक्यावरनं अंघोळ करतो, ती आठवड्यातून 2दा तरी केलीच पाहिजे. आणि केस जे आहेत ते व्यवस्थित थंड पाण्याने धुतले गेले पाहिजेत. आपण गरम पाण्याने समजा केस धुतले तर त्याच्यामध्ये केराटिन नावाचं एक हेअरमध्ये चांगलं प्रोटीन असतं, तर गरम पाण्यामध्ये ते नष्ट होतं आणि हेअरफॉल जास्त होतं. गरम पाण्याचं तसंच तुम्ही ड्रायर मारलास तरी पण तेच कारण आहे. ड्रायर पण तुम्ही थंड हवेचं मारणं फार गरजेचं आहे. तिसरी गोष्ट, तेलाने जे आपण मॉलिश करतो फटाफट आपण पार्लरमध्ये जातो आणि त्याला सांगतो हेड मसाज द्या, तो आपला स्वतःच्या प्रमाणे हेड मसाज देतो आणि त्या हेड मसाजमध्ये काय होतं, केसाच्या मुळाला धक्का लागतो. केसाच्या मुळामध्ये सिबॅशियस ग्लँड्स असतात आणि ह्या ग्लँड ऑलरेडी तेल प्रोड्यूस करत असतात आणि ह्याच्यामध्ये ह्या तेलाची ॲडिशनल भर पडते आणि त्यामुळे काय होतं, केस जो आहे तो हलका होतो आणि केस गळती होते. असं करत असताना त्यासाठी आपल्याला काहीतरी आहार पण चांगल्या दृष्टीने घ्यायला पाहिजे किंवा प्रोटीन्स जास्त घ्यायला पाहिजे. दरवेळेला आपण म्हणतो की जंक फूड खातो, तेलकट खातो, ते तर आपल्याला अवॉइड करायचंच आहे. पण त्याचबरोबर आपल्याला प्रोटीन्सची जी मात्रा आहे, जे प्रोटीन सोयाबीनमध्ये मिळतं, पनीरमध्ये मिळतं, चिकनमध्ये मिळतं, अंड्यामध्ये मिळतं किंवा कडधान्यांमध्ये मिळतं, ह्या ज्या प्रोटीनची मात्रा आहे ती साधारणतः अप्रॉक्सिमेटली 1 ग्रॅम पर kg बॉडी वेट पर डे असावी. हे मी साधारणतः तुम्हाला एस्टिमेट दिलेलं आहे. पण जे कोण जिमला जात आहेत आणि जिमकडनं पण ती पावडर घेत आहेत प्रोटीन्सची, त्याने खूप सांभाळून याचा वापर करावा. कारण जिमच्या पावडरमध्ये काय प्रोटीन आहे हे आपल्याला माहीत नसतं आणि ते प्रोटीन समजा डबल झालं तरीसुद्धा आपल्या त्वचेला म्हणजे आपल्या स्काल्पला ते हानिकारक ठरू शकतं. त्याने ती काळजी घ्यावी. त्याचबरोबर आपल्याला हे सगळं घेताना फायबर पण महत्त्वाचे आहे. त्याच्यामध्ये सलाड्स आहे, कुठले ते फ्रूट्स आहेत, फ्रूट्समध्ये व्हिटॅमिन आहे, बायोटिन आहे, मल्टीव्हिटॅमिन आहे, अशी जी पदार्थ आहेत ते सुद्धा आपल्या जेवणामध्ये घेणं फार आवश्यक आहे. तुम्ही म्हणाल की आता आपण काहीच लावायचे नाही का केसांना, असा तुम्हाला एक प्रश्न पडला असेल. सिरम किंवा एखादं जेल किंवा कंडिशनर हे जे गोष्टी आहेत हे केसाच्या वरच्यावर लावायचे असतात. ते केसाच्या मुळापर्यंत पोचवू देऊ नका, ही काळजी घ्या. तुम्ही वरच्यावर तुम्हाला केस समजा चांगले वाटावेत असं वाटत असेल तर केसाची जी लेंथ आहे त्या वाईज ते सगळं लावता येईल आपल्याला. हे सगळं करत असताना समजा जेनेटिक म्हणा किंवा काही कारणामुळे म्हणा, समजा एखाद्याला बाळनेस किंवा टक्कलपणा आला तर आपल्याला काय ट्रीटमेंट द्यावी लागते. ट्रीटमेंट आहे, पहिलं मिनॉक्सिडिल म्हणून एक औषध आहे, ते आपल्याला लोकली वापरता येतं.
पण हे औषध वापरताना त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय, त्याचा डोस काय, ते किती वेळा लावायचं आणि कसं लावायचं याचा सल्ला मात्र पर्टिक्युलर स्किन स्पेशालिस्ट यांच्याकडनं घेणं आवश्यक आहे. तुम्ही वाटेल त्या वेळेला वाटेल त्या ठिकाणी ते लावलं आणि कितीही वेळा लावलं जस्ट फॉर द सेक ऑफ कोणीतरी सांगताय म्हणून, तर त्याचा वाईट परिणाम तुमच्या केसांवर होऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे हेअर ट्रान्सप्लांट किंवा आपण हेअर रिस्टोरेशन असं त्याला म्हणतो. या गोष्टीमध्ये काय करतात की जे दाढीमध्ये, मिशीमध्ये किंवा आपल्या अंगावर जे चांगले केस आहेत, ज्यांची मुळं चांगली आहेत, असे केस मुळापासून काढले जातात आणि मग ते आपल्या टाळूवर किंवा स्काल्पवर लोकल ॲनेस्थेशिया देऊन इम्प्लांट केले जातात किंवा ट्रान्सप्लांट केले जातात. ह्याला आपण हेअर रिस्टोरेशन म्हणतो. हा हेअरचं रिस्टोरेशन चांगलं झालं तर खरोखर 7 ते 8 दिवसात त्या ठिकाणी हेअर येऊ शकतो. आता तुम्ही बरेचसे सेलिब्रिटीज म्हणा, बरेचसे क्रिकेटर्स म्हणा, हे लोक हेअर ट्रान्सप्लांट करतात किंवा दुसऱ्या काही पद्धती वापरतात. त्याच्यामुळे ही जी प्रक्रिया आहे ही फार कॉस्टली झालेली आहे. एक साधारणतः त्याची रेंज जी आहे ती 50-75 हजारापासून बऱ्याच लाखोंपर्यंत केलेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही जे डॉक्टरचं सिलेक्शन करता त्याचा काय अनुभव आहे की तुमच्या फ्रेंड्सना, कुटुंबियांना काही अनुभव आला आहे का की याच्याकडनं ट्रीटमेंट केली तर आपल्याला त्यांना जो अनुभव चांगला आला आहे तर आपल्याला पण येईल. अशा रीतीने तुम्ही तो डॉक्टर चूज करा. आत्ता ज्या प्रगत या गोष्टीमध्ये एक आणखीन एक थेरपी आली आहे, त्याला म्हणतात प्लेटलेट रिच प्लाझ्मा थेरपी. प्लेटलेट रिच प्लाझ्मा थेरपी याच्यामध्ये काय होतं की अंगातून रक्त काढलं जातं 30 ml किंवा 60 ml आणि त्याच्यापासून प्लाझ्मा आणि प्लेटलेट हे सेपरेट केले जातात आणि ह्याचं जे इंजेक्शन आहे ते स्काल्पवर दिलं जातं. थोडं दुखतं पण लोकल ॲनेस्थेशियामध्ये ही इंजेक्शन दिली जातात आणि त्याचा इफेक्ट जो आपण हेअर ट्रान्सप्लांट म्हणतो त्याच्यापेक्षाही चांगला आलेला आहे, असं हे एक ऐकिवात आहे. तर आज ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, काय काळजी घ्यायची आहे ते पण सांगितलं आहे आणि फक्त तुमचं केस गळत असतील तर आपल्याला टक्कलच पडणार आहे. हा जो मनातला भ्रम आहे तो काढून टाका. तुमच्या केसांची काळजी घ्या आणि असंच सहकार्य करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.